संगमनेरच्या ध्रुव अकॅडमीच्या वतीनं वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रमांसह धार्मिक कार्यक्रम या शाळेमध्ये आयोजित केले जातात। विज्ञान प्रबोधिनी पुणे या संस्थेच्या वतीनं 8वीतील विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे अनुप कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विद्याव्रत संस्काराविषयी मार्गदर्शन केलं। या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील उद्दिष्ट ठरवलेत, त्यासाठी त्यांना आयुष्यभर केलेला संकल्प या ठिकाणी देण्यात आला। यावेळी विद्यार्थी आणि पालक या विद्याव्रतासाठी बसले होते। अग्नीला साक्षी ठेवून विद्यार्थ्यांनी हा संकल्प केला। विद्यार्थ्यांकडून यावेळी गायत्री मंत्राचं वाचनही करण्यात आलं, तसेच त्यांच्या प्रत्येक हातामध्ये एक धागा बांधण्यात आला। पुढील आयुष्यातील आपण केलेला संकल्प आठवण करून देईल यासाठी हा काळा धागा बांधण्यात आलाय। या विद्याव्रत संस्कारासाठी होम हवनही विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं। याविषयी पालकांनी आपल्या भावना प्रकट केल्या। आज हा कार्यक्रम पाहून हा आगळा कार्यक्रम आहे, मी हरपून गेलो। आज आपण त्यामध्ये जी दीक्षा दिली त्या गायत्री मंत्राचं अतिशय महत्त्व आपण याचे विशद केले। ज्ञानप्रबोधिनी आपल्याला जो ज्ञानाचा हा ठेवा दिला या मुलांना, तो अतिशय महत्त्वाचा आहे। यामुळे आपल्याला अनेक वेळा आपण अनेक संस्कार केले, आम्ही ऐकतो घरी की आपले काय काय शाळेतून संस्कार होतात, पण आजचा हा संस्कार अतिशय आगळा आणि वेगळा आहे। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेला संकल्प त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केला। Namaste everyone, my name is Chetan Sunil Pawar. My personal goal, short term, I will score 95% in 10th and 12th. Long term, I will become an aeronautical engineer. Me for my family, short term, I will take care of my grandparents. Long term, I will build a beautiful house for my family and I will try to provide all the facilities to them. Me for my nation, I will use cycle till the age of 18. Long term, I will plant 3 trees every year. 92% in 10th board. Long-term goal, I will do commercial arts and also do textile design. Me for my family. Short-term goal, I will help my younger brother in studies for 30 minutes daily. My personal goals, short-term, I will score 95% in 10th board. Long-term, I will become a chartered accountant. Me for my family. Short-term, I will help my parents in their daily work. Short-term, I will score 95% in 10th and 12th. Long-term, I will do research in medical field. Me for my family. Short-term, I will help my family in daily work. Long-term, when I will grow up, I would take them to trips where they would like to go. या विद्याव्रत संस्काराविषयी ध्रुव अकॅडमीचे संस्थापक डॉक्टर संजय मालपानी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। ध्रुव अकॅडमीच्या वतीनं या ठिकाणी विद्याव्रत संस्कार या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। इयत्ता 8वीतल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीवनातली उद्दिष्ट ठरवावीत, लाईफ गोल्स ठरवावेत, स्मार्ट गोल्स ठरवावेत। या स्मार्टची व्याख्या या ठिकाणी लिहिलेली आहे। एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिलेव्हंट आणि टी फॉर टाईम बाउंडेड। अशा पद्धतीचं स्वतःचं गोल ठरवणं आणि त्यासाठी दैनंदिन काहीतरी करणं, त्याला मी तप म्हणतो। स्वतःला तापवणं म्हणजे तप करणं, स्वतःच्या क्षमतांपेक्षा अधिक काहीतरी करणं म्हणजे तप करणं। या दृष्टिकोनातून मुलांनी आज संकल्प केलेले आहेत आणि पालकांच्या सोबत बसून या ठिकाणी हवनाच्या माध्यमातून त्यांनी या तपांची जे संकल्प घेतलेले आहेत त्या संकल्पांची उक्ती या ठिकाणी केली आहे। मोठ्यानं ते संकल्प वाचून दाखवलेले आहेत। पालक या संदर्भात काळजी घेतील, शाळाही या संदर्भात काळजी घेईल। ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून हा विद्याव्रत संस्काराचा कार्यक्रम घेण्यात येतोय। सिम्हुईच एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुखदेव गाडेकर, संगमनेर।